नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। प्रिन्स अली खान रुग्णालयातील कामगारांवर झालेल्या कथित अन्यायाविरोधात कामगार संघटनांनी मोठा आंदोलनाचा मार्ग अवलंबवला आहे। व्यवस्थापनाविरोधात 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार। कामगारांची ठाम मागणी आहे की नवीन रुग्णालय तात्काळ बांधावे आणि ते सुरू झाल्यानंतर सर्व कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे। तसेच तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन, बोनस आणि सुट्टीचा पगार देण्यात यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे। याचबरोबर कामगारांना मेडिकल सुविधा देणे आणि सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची ही मागणी करण्यात आली आहे। कामगारांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। सर्व माझ्या पत्रकार बंधू भगिनींना सहस्नेह जय महाराष्ट्र। मी आशा मामिडी, सन्माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची उपनेता म्हणून शिवसेनेत काम करते। आज तुम्हा सर्वांना इथे बोलवण्याचं कारण एकच होतं। माझा विषय आहे कामगार। कामगार हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जो एका इस्पितळामध्ये गेले 35 ते 40 वर्ष काम करतोय आणि तो काम करत असताना, तो परमनंट स्टाफ असताना अचानक त्यांना एके दिवशी सांगितलं गेलं की आपली बिल्डिंग, आपली इमारत ही डिलॅपरेटेडमध्ये आहे, C1 मध्ये आहे, ती तोडणार आहे आणि तुम्ही आता इकडनं निघून जा। त्यांना बराच वेळ प्रश्न पडला की आपल्याला का हकलवत आहेत। एखाद्याचा रोजगार हा त्याचा संसाराचा कणा असतो आणि त्या रोजगार अचानक बंद झाल्यानंतर त्यांच्यावर कशी वेळ आली असेल किंवा त्यांची मनस्थिती कशी झाली असेल, तर हा एक कामगारच ओळखू शकतो। त्याच्यामुळं गेल्या 2 वर्षापासून हे लोक माझ्या सान्निध्यात होते। अनेकांकडे गेले, अनेकांकडनं त्यांनी पत्रव्यवहार केला। त्यांच्या युनियननी एकत्र येऊन या विषयामध्ये आपण कसं काय करायचं, कारण त्यांना काहीच समजत नव्हतं की पुढे आपण जाऊन काय करायचं आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांकडे, म्हणजे मी आता नावं कोणाची घेणार नाही, पण त्यांना ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या लोकांची ज्यांनी सेवा केली, त्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते ॲडमिट होते तर पूर्णपणे त्यांची देखभाल केली, अशा लोकांनीसुद्धा त्यांची साथ सोडली। आणि मग ते झाल्यानंतर माझ्याकडे आले। माझ्याकडे आल्यानंतर गेले 1 वर्षापासून अनेक मीटिंग झाल्या, महानगरपालिकेत झाल्या। माझी एक तळमळ होती की मी त्यांचे जे ट्रस्टी आहेत आणि त्या ट्रस्टीचे मेन मालक जे आहेत सन्माननीय आगा खान हे नाव जगभरामध्ये एक प्रामाणिक नाव आहे, एक मोठं नाव आहे। आणि या मोठं नाव असलेल्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये असा त्यांच्या कामगारांवर अत्याचार का, हा प्रश्न फक्त माझा होता। आणि त्यासाठी गेले 1 वर्षापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, परंतु कधी कोण बाहेरगावी आहे, कोण विदेशात आहे, अशी अनेक कारणं दिली गेली। आणि आता 11 नोव्हेंबरला मला त्यांनी वेळ दिली होती। मला पोलिसांची नोटीस आली। आता आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या लेकी आहोत, आम्हाला पोलिसांच्या नोटीस आणि अमुक तमुक हे तर नेहमीचंच आहे, कारण का जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत आमच्या पण मुकुटामध्ये तो स्टार लागत नाही। त्यामुळे मी त्याचं स्वागत केलं आणि मी तिकडचे सिनियर पोलिसांना, भायखळा पोलीस सिनियरना मी त्यांना विषय सांगितला, साहेब हा कामगारांचा विषय आहे, उपासमारीचा विषय आहे। त्यातले बरेच लोक न्याय मागता मागता मयत झालेले आहेत, कोण मुंबई सोडून गेलेले आहेत, काही आता माझ्याकडे माझ्या बाजूला सचिन बसलेला आहे। हा तर ह्याने तर एवढी सेवा केलेली आहे पेशंटची, म्हणजे त्यांची एक जर तुम्ही नावं घेतलीत ना तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील। तर ते करत असताना त्यांना अचानक नाही सांगितल्यानंतर आज तो मुंबईतलं घर सोडून तो कल्याण डोंबिवलीला राहतो, ठाण्यामध्ये रिक्षा चालवतो। आणि कधीकधी मी त्याच्याशी बोलत असताना तो कसं कधीतरी असा वेडसरासारखा बोलतो, तर मी त्याला बोलते तू कमी बोल, होईल, तुला न्याय मिळेल। आणि स्वाभाविक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणं हे स्वाभाविक आहे। आणि त्यासाठी आपण दाद मागितली त्यांना। ते दाद मागितल्यानंतर त्यांच्याकडनं एकदम म्हणजे निरुत्तर होते ते। त्यांनी 2-3 लोकं इतर बोलावली होती, ते स्वतः ट्रस्टी मर्चंट सर आणि अमीर अली कोटाडिया हे तिथे उपस्थित होते, परंतु ते निरुत्तर होते। त्यांनी काही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत। माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मी त्यांना अगदी खूप नम्रपणे त्यांना दिल्या।
म्हणजे शिवसेनेच्या स्टाईलमध्ये दिल्याच नाही, त्या नम्रपणे दिल्या, तरीसुद्धा आजपर्यंत अद्यावत फक्त पोलिसांच्या नोटीसशिवाय मला काहीही मिळालं नाही आहे. अनेकांचे फोन आले, अनेक नेत्यांकडे ते गेले, अनेकांनी सांगितलं की ह्या भानगडीत तुम्ही पडू नका, हे तुम्ही करू नका, येणारी इलेक्शन आहे त्याच्यावर तुमचा परिणाम होईल, इलेक्शन अमुक तमुक. माणूस जगला तर सगळ्या काही गोष्टी होतील ना, पण माणूसच तिथे मेला तर काय इलेक्शन करणार आणि काय पुढे लोकांपुढे तुम्ही जाणार. त्यामुळे आज सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या कानावर टाकून आम्ही सोमवारपासनं उपोषणाला आझाद मैदानच्या इथे बसतो आहे. जोपर्यंत अशी तर उपासमारी होतेच आहे, त्यांची कामगारांची उपासमारी झालेलीच आहे, आणि जोपर्यंत ह्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालू राहणार आहे. आझाद मैदानवर करणार आहोत. हे आता टोटल जवळजवळ आमच्याकडे 400 कामगार आहेत, आणि 400 कामगारांपैकी त्यांचा जो पगार जबरदस्ती कोर्टा थ्रू बँकेत टाकला होता, त्या 400 कामगारांनी त्याला हात लावलेला नाही आहे, घेतलेला नाही आहे. ते सगळे आमच्याबरोबर आहेत. गेल्या वेळेलासुद्धा ज्या वेळेला मी त्यांना निवेदन द्यायला गेले होते त्यावेळेला जिथे जिथे कामं करतात ते छोट्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन ते लोक आले होते. तर त्याच्यामुळं 400 कामगार आमच्यासोबत आहेत. साहेब, सत्तेमध्ये आहोत, तुम्ही बरोबर बोललात. मला ह्या प्रश्नाची अगदी आतुरतेने मी वाट बघत होते. सत्ता किंवा शिवसेनेचं मुळात बाळासाहेबांनी आमच्याकडे बाळकडूच टाकलं आहे की जिथे अन्याय तिथे लाथ मारा, आदेशाची वाट बघू नका. आणि सत्तेत काय हो, सत्तेत आपण सगळेच आहोत, पण त्यावेळेला ज्या वेळेला ह्या लोकांना काढलं गेलं त्यावेळेला सत्ता कोणाची होती एक वार तुम्ही त्यांनासुद्धा प्रश्न विचारा. त्यावेळेला ज्यांच्या लोकांची सत्ता होती, मी नाव घेणार नाही, त्याचं संशोधन तुम्ही करा, त्यांनी कुणी त्याला दाद दिली नाही. ते आता आपल्याकडे आलेत. साहेबांना सांगितल्यावर, हा विषय सांगितल्यावर साहेबांनी सांगितलं की ह्याचा विषय आपण पटकन सोडून टाकूया. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे सुद्धा गेली होती, सगळे टीम गेली होती. साहेबांनी सांगितलं ह्याच्यावर हे करा. विषय असा आहे की तिथे आता पूर्ण इमारत जमीनदोस्त करून बाजूला वक्फ बोर्डची प्रॉपर्टी असूनसुद्धा तिकडे मोठे मोठे 70 माळ्याच्या काहीतरी इमारती होत आहेत. आणि ह्यामध्ये प्रश्न असा आहे की तिकडची जी ट्रस्टी आहे ते थातूरमातूर उत्तर हे सगळ्यांना देतात. ते महानगरपालिकेकडनं किंवा तुमच्या कोर्टाकडनं, कारण त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ते म्हणतील त्याप्रमाणे सुद्धा आता आम्हाला उत्तरं मिळत आहेत. तर एक थोडंसं आमचं फक्त डिस्कनेक्शन झालं, पण साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या आदेशानुसारच आम्ही सांगितलं की आपल्याला जिथे अन्याय दिसतो तिथे लाथ मारायचे, कामगारांना न्याय द्यायचा. हम जल त्याग, अन्न त्याग और वहाँ पर हम लोग बैठेंगे. मेरे साथ में मैं खुद उनके लिए बैठ रही हूँ, क्योंकि मैं खुद कामगार बस्ती से हूँ. मैंने देखा है, विड़ी कामगार है, मिल कामगार है, उसी एरिया से मैं हूँ. उनके घर पे सुबह अगर दाल चावल बनी तो रात को वो खाली पानी पीकर सोते. तो ये लोग, ये फैमिली मैंने देखी है. जो दुख इन लोगों में मैं अभी देख रही हूँ. इसलिए टोटल 850 का स्टाफ होता, आणि त्यातला 400 स्टाफ जो आहे तो आमच्या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. महिलाएं 167, राउंड अबाउट 200 महिलाएं हैं. हे 2022 पासून सुरू आहे, डिसेंबर 2022 पासून. तिकडे जेच मी म्हटलं ना तुम्हाला, जो 800 स्टाफ होता, 800 मधले काही लोक जे आहेत ते तिकडचे कॅन्सर स्पेशालिस्ट, म्हणजे त्यांना कॅन्सर दूर करणारा म्हणजे त्यांचा देव मानतात असे आपले सुलतान प्रधान साहेब, हा त्यांचा स्टाफ आहे. हा जो बसला आहे तो हा त्यांचा स्टाफ होता. परंतु त्यांच्या फक्त होला हो मिळू दिले नाही, त्यांनी त्यांचं करून घेतलं. त्यांचा हॉस्पिटल त्यांनी करून घेतलं, महानगरपालिकेच्या जागेवर त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल केलं. भले ते सगळी दुनिया म्हणजे लोकांची सेवा करतात, पेशंटची सेवा करतात, परंतु त्यांनी त्यांची संधी साधून घेतली. तिकडच्या काही स्टाफला त्यांनी ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं आहे, परमनंट स्टाफ नाही. आणि त्यामुळे काय झालं आहे की ते यायलासुद्धा घाबरतात की आम्ही येणार नाही, कारण का उद्या आम्ही पिक्चरमध्ये येऊ किंवा जर ह्याच्यामध्ये येऊ तर आम्हाला ते लोक इथून काढून टाकतील. म्हणजे इतकी भीतीसुद्धा कामगारांमध्ये आहे.
असा. Let me know one thing. Since when you joined, that time they have given you letter and everything that you are working for so many contract or something. Even now they made you permanent or work. Since last how many years you are working? त्यांनी पत्र नाही दिलेलं आहे. त्यांनी मला त्यांची जी ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर आहे ती त्यांनी दिली आहे. ती तुम्हाला देते मी. 2014मध्ये हायकोर्टाने सांगितलं होतं की जर तुम्ही ही इमारत धोकेदायक असेल तर तुम्ही त्यांना पहिली म्हणजे दुसरं हॉस्पिटल बांधा, त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही हलवा, तिथे त्यांना तुम्ही प्लेसमेंट करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढच्या कारवाईला सुरुवात करा. थोडक्यात सांगायचं झालं तर बाजूला जी बिल्डिंग होते, इमारत होते सेलेबल, तिथे सेल परचेस तुम्हाला करता येणार नाही. ही कोर्टाची, हायकोर्टाची ऑर्डर आहे. ती ऑर्डर पण मी तुम्हाला देते. परंतु सगळ्या कोर्टाच्या ऑर्डरला, महानगरपालिकेच्या ऑर्डरला लाथाडून या लोकांनी आता जवळजवळ अर्धं काम कंप्लीट केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला ह्या लोकांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या वेळेला पोलिसाची धमकी, त्या वेळेला गुंड बोलवले, त्या वेळेला त्यांचे सिक्युरिटी बोलवले, त्यांचे ते बाउन्सर बोलवले, लोकांना मारहाण झाली, महिला पडल्या. बऱ्याच महिला होत्या त्या आपल्या नातवंडांना शाळेतून आणून तिथे येऊन उभं की कधीतरी आमचा न्याय लागेल आणि कधीतरी आम्हाला काहीतरी मिळेल. पण तसं काही झालं नाही. ते मार खाऊनच आले. त्यांच्यावर केसेस झाल्या. त्यांना बंद करण्यात आलं. 2-2, 3-3 तास, 4-4 तास त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं. परंतु ज्या वेळेला मी इथे एंट्री केली त्यानंतर आम्ही सत्याला लढणारे आम्ही लोक आहोत आणि हीच आमची बाळासाहेबांची शिकवण आहे आणि तीच आमची एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे. त्याच्यामुळं आम्ही कुठेही मागे, मला खूप बहुतेक म्हणजे गुंड आहेत किंवा बरेच धाक दाखवले गेले मला, परंतु त्याला न घाबरता, कारण मरण कधीतरी एकदा येणार आहे आणि जर उद्या माझ्या जीवाचं काय झालं तर हे सगळे जबाबदार असणार आहेत. This hospital belongs to Prince Ali Khan. He is a very good person. What is given to understand. Why can't you write letter or something to approach to him directly? He is the person who can do anything. तुमच्या माहितीसाठी सांगते की आगा खान साहेब आता हयातीत नाही आहेत. ते त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांची लास्ट इयर. आता त्यांची मुलगी जी आहे झारा, तर शी इज लुकिंग आफ्टर दिस ऑल हॉस्पिटल हे प्रोसेस. तर त्यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. असं आहे ना की ज्या वेळेला माणूस कुठली चूक करतो ना त्यावेळेला तो घाबरतो, तो राजापर्यंत पोचू देत नाही. ह्यांचं म्हणणं असं आहे की ह्या लोकांचं जसं रिलायन्सने अंबानी साहेबांनी सेटलमेंट केली त्याप्रमाणे तुम्ही आमची पण करून टाका. आम्हाला सगळ्यांना ज्या 4 युनियन आहेत त्यांना एकत्र आणा आणि समोरासमोर आम्हाला बसवून आमचा विषय संपून टाका आणि त्याच लोकांना जे कपेबल आहेत त्यांना तुम्ही ॲज अ प्लेसमेंट करून घ्या. हे झाल्यानंतरसुद्धा गेल्या वर्षी ज्या वेळेला आगा खानांचं निधन झालं त्यावेळेला त्यांची मुलगी आली होती, परंतु तिला असं सांगण्यात आलं की आमचं सगळं सेटल झालेलं आहे, एव्हरीथिंग इज गुड, नथिंग टू वरी. आणि आगा खान साहेबांचं आपण कुठेही नाव खराब करणार नाही आहोत. आगा खान साहेबांचं आपण कुठे नाव खराब करणार नाही आहोत. आपण सगळ्यांना देऊन मोकळे झालेलो आहोत. आणि कुठून तरी आतमधून आम्हाला अशी खबर आहे की ज्या कामगारांना सेटल करायचं आहे किंवा त्यांचा जो पगार समजा राऊंड अबाउट फॉर एक्झाम्पल मी देते तुम्हाला 50,000 आहे, तर तिथे 5 लाख लिहिले गेलेत. जिथे 5 लाख आहेत तिथे 50 लाख लिहिले गेलेत. तर हे जे शून्य वाढवले आहेत ना त्याचे दाद आपण मागितले, परंतु झारा मॅडम लंडन किंवा इटलीमध्ये असतात, त्यांच्यापर्यंत पोचायला हे लोक देत नाहीत. आणि बिचारे कामगार आहेत, हे कुठे जाणार? त्यांना मेल, ईमेल ID कुठे आहेत काय माहिती नाही. तरी पण हा सचिन आहे ते एका पेशंटची सेवा करत होता. ही इज फ्रॉम लंडन. तर त्यांनी हे सगळे फोटो मॅडमला पाठवायचा प्रयत्न केला. त्यावेळेला जेव्हा मॅडमने इथे ॲक्शन घेतली आणि सांगितलं की तुम्ही सगळ्यांना सेटल करा, कोणी ह्याच्यामध्ये म्हणजे हे नाही झालं पाहिजे, म्हणजे विचलित नाही, येस इनजस्टिस नाही झालं पाहिजे, तुम्ही जस्टिस द्या. कारण आगा खान साहेबांचं ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला आम्ही पण रिस्पेक्ट करतो तिथे. परंतु तुमच्या माहितीसाठी मी आणखी एक गोष्ट सांगते. ज्या वेळेला मी ट्रस्टींच्या बरोबर बसले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर आहेत ना बरे मला दलाल दिसले. त्याच्यामध्ये एक नाव आहे मलिक पटेल. ते मलिक पटेल ट्रस्टी नाही आहेत, परंतु ते तिकडे होते. आय डोंट नो ते आमदाराचे भाऊ होते कोण होते माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं हमारे पास हॉस्पिटल बांधने के लिए पैसा तो चाहिए. या स्टेटमेंटमध्ये मी रोखलं
मी म्हटलं आगा खान साहेबांनी जर आज मनात आणलं असताना तर अख्खी मुंबई डेव्हलप करू शकतात ते. मग तुम्ही हे 400-500 लोक जे राहिलेत त्यांचं का नाही तुम्ही सेटल करा. आणि त्यांच्या मागण्या काही जास्त नाही आहेत. ते फक्त काय मागतात आहेत की आमचं जे सर्व्हिस आहे ती पूर्ण सर्व्हिस आणि तुम्ही नवीन हॉस्पिटल होईपर्यंत आमचा जो पगार आहे तो पगार तुम्ही चालू ठेवा. मेडिकल फॅसिलिटी अंबानी साहेबांनी एचएनमध्ये म्हणजे हरकिन्सादासमध्ये आताचं रिलायन्स हॉस्पिटल तिकडे त्यांनी फ्री दिलं आहे. तुम्ही केव्हाही या, तुम्ही बिल येऊन सबमिट करा आणि तुम्ही तुमचं घेऊन जा. म्हणजे हे जस्टिस करण्यासाठी एक मन लागतं, जे मन ह्या ट्रस्टी लोकांकडे नाही आहे. हे सन्माननीय आगा खान साहेबांचं नाव खराब करतात. तो कहीं ना कहीं प्रशासन के साथ में मिलकर ये लोगों ने कुछ धांधली वगैरह और जाने नहीं दे रहे बातों को. जी, उनको पहुंचने नहीं दे रहे कामगार लोगों को. पुढची भूमिका काय राहील तुमच्या आणि आंदोलन झाल्यावर तुमची पुढची भूमिका काय राहील आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे विषय पोहोचवलाय का? हा एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांतजी शिंदे साहेबांना दोघांकडे विषय गेलेला आहे. सन्माननीय आपले कामगार नेते किरण पावसकर साहेबांकडे पण हा विषय गेलेला आहे. हा विषय सगळ्या कामगारांचा विश्वास, अत्यंत विश्वास आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर आहे. ते म्हणतात ज्या वेळेला आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळं अन्नत्याग, पाणी त्याग सगळं करतो. ज्या वेळेला बसू त्यावेळेला नक्कीच न्याय देण्यासाठी आणि साहेब सगळं करू शकतात. साहेब सगळं करू शकतात. हो, ट्रस्टी जबाबदार आहे त्याला. ट्रस्टी आणि ट्रस्टीबरोबरचे सगळे दलाल, मी सांगेन हा शब्द नोट करा. कारण का मी ज्या वेळेला गेले, ज्या वेळेला ते ट्रस्टी कोणी नसतानासुद्धा त्यांच्या बिहाफ उत्तर देणारे त्यांचे दलाल बसले होते तिकडे. तिथे मला वाटतं 4 युनियन होत्या. त्या युनियनची माहिती तुम्हाला सचिन देईलच तुम्हाला, त्या कोणत्या कोणत्या युनियन होत्या त्या. सचिन तुम्ही सांगा कोणत्या कोणत्या युनियन होत्या. स्थानिक आमदारांकडे तुम्ही विषय दिला होता का? कोणाकडे? स्थानिक आमदार भाईकडे. स्थानिक आमदार खूप स्थानिक आमदार आता मी बोलणार नाही काय, पण त्यांच्याच अनुमतीने हे सगळं होतं आहे. हा जो अन्याय आहे कामगारांवर तो अन्याय करता धरता स्थानिक आमदारच आहे ना. आणि स्थानिक आमदार हा त्या खोजा कमिटीचा सभासद आहे, उबाटाचा आहे, त्याचं मला माहिती नाही आहे. त्याच्याकडे सुद्धा ही लोकं गेली होती. मी स्वतः नाही गेले पण कामगार गेले होते आणि गेले 3 वर्ष जात आहेत. त्याच्या आधीचे पण जे आमदार होते त्यांच्याकडेही गेले, सगळ्याकडे दाद मागितली, परंतु ते अनधिकृत होते, त्यांना काहीच मिळालं नाही. म्हणून ती लोकं, माझ्यासारखा एक शिवसैनिक आहे मी, उपनेता, शिवसेनेची उपनेता हे पद नंतरचं आहे, परंतु पहिली मी शिवसैनिक आहे आणि ते शिवसैनिक म्हणून मी त्यांना न्याय देण्यासाठी उभी राहिली. पत्रकारांकडनं मी एकच मागणी करेन की पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा विषय जो आहे जास्तीत जास्त लोकांना, जे तिथे त्या अन्यायाला जे जबाबदार आहेत, आपल्या प्रशासनातली काही लोकं आहेत, मग महानगरपालिका असू देत, म्हाडा असू देत, आपले मंत्री महोदय असू देत, इवन मी प्रकाश आंबेडकरांना सुद्धा मी पत्र पाठवलं आहे कारण तो हॉस्पिटलचा विषय आहे. तर तुम्ही त्यांच्याकडे पोचवा हा विषय. तुम्ही सगळं काही करू शकता. मला माहिती आहे पत्रकार बांधव म्हणजे परीस आहे. एखाद्या लोखंडाला जरी तुम्ही टच केलं त्याचं सोनं होतं. जर तुम्ही हे जर केलं तर ह्या कामगारांना न्याय मिळेल. कारण का आम्ही सगळीकडे नाही जाऊ शकत, परंतु तुम्ही सगळीकडे जाऊ शकता, तुमच्या चर्चा होतात. तुम्हाला पुढे काय होणार आहे हे भविष्य सांगणाऱ्यापेक्षा हे भविष्य तुमच्याकडे असतं. तर मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना एक विनंती करेन की तुम्ही हा विषय जास्तीत जास्त मार्गाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा, हीच तुमच्या सगळ्यांना माझी विनंती राहील. युनियनची नावं सांगा. की मॅनेजमेंटने बनवलेली युनियन होती, त्या युनियनचं नाव होतं प्रिन्स अली खान कामगार संघटना. ती स्वतः मॅनेजमेंटने बनवलेली युनियन होती. दुसरी युनियन होती नर्सिस असोसिएशन. तिसरी युनियन होती भारतीय कामगार कर्मचारी संघटना, जी आमची युनियन आहे ती. आणि चौथी युनियन आहे वंचित बहुजन माथाडी जनरल कामगार युनियन. असे 4 युनियन होत्या. त्याच्यातली एकच युनियन आहे ती फक्त मॅनेजमेंटला मिळाली आहे आणि ती मॅनेज झाली आहे. पण आम्ही 3 युनियन अजून गेल्या 3 वर्षापासून लढत आहे. वेगवेगळ्या मार्गांनी लढत आहोत. आम्ही साहेबांच्या मार्गावर चालून मॅडमचा सहारा घेऊन इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि पुढेही आम्ही मॅडम आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे
की जे हॉस्पिटल बंद झाले त्या हॉस्पिटलला चुकीच्या माध्यमातून बंद केलेलं आहे, म्हणून जोपर्यंत हॉस्पिटल चालू होत नाही आहे तोपर्यंत आमची सॅलरी चालू करावी आणि हॉस्पिटल चालू झाल्यानंतर आम्हाला तिथे परत आमच्या जागेवर रुजू करून घेण्यात यावी, एवढी ही मी प्रेसच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आशाताई ममदी मॅडम यांना विनंती करतो. हो आहेत. तर तुम्हाला सोमवारी आता दिसेलच, सोमवारी आम्ही सकाळी 9 वाजता आधी आम्ही सगळे तिकडे जमा होणार आहोत हॉस्पिटलच्या इकडे, आणि आम्हाला मोर्चाची म्हणजे चालण्याची परमिशन न मिळाल्यामुळे तिथून सगळेजण 9 वाजता आझाद मैदानला असतील. मतदारसंघामध्ये काय विषय आहे एकंदरीत सविस्तर सांगा. आज मी धन्यवाद मानेन आधी पत्रकार बंधूंचे की हा कामगारांचा विषय होता. माझगावमध्ये एक हॉस्पिटल आहे प्रिन्स अली खान हॉस्पिटल, त्या कामगारांचा विषय होता की 2022मध्ये अचानक डिसेंबरमध्ये त्यांना सांगण्यात आलं की उद्यापासून आपलं हॉस्पिटल बंद होतं आहे आणि तुम्ही आता सगळ्यांनी आपापलं बघून घ्या. कोणती नोटीस, कोणती शोकॉज नोटीस, एवढ्यासाठी सांगते की हे कामगार जे होते हे परमनंट स्टाफ होता, हा टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा नव्हता, तरी त्यांना काढून टाकलं तिकडनं. त्यानंतर 2022पासून आता 2025 ते न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत की अचानक काय झालं, अचानक कशासाठी आम्हाला काढून टाकलं, हा प्रश्न विचारत आहेत. परंतु ते अनौत्तरित आहेत. 2 वर्ष मेहनत केल्यानंतर गेल्या 11 तारखेला मला ट्रस्टींनी भेट दिली. त्याच्यामध्ये रफिक मर्चंट ट्रस्टी आणि अमर अली कोटाडिया होते आणि बाकी इतर त्यांची लोकं होती, त्यांचा स्टाफ होता, काही इतर मीडिएटर माणसं ज्यांना मी आत्ताच म्हटलं की दलाल त्यांचे जे उत्तर देण्यासाठी तिथे हजर होते ती लोकं होती. तर त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही अचानक का काढलं, कारण कसं आहे की एक लेबर लॉ आहे, त्या लेबर लॉप्रमाणे तुम्ही 3 महिन्यापूर्वी जर त्या कामगाराने चोरी केली असेल, काही चुकीचं काम केलं असेल किंवा काय आहे तर त्याला ती शोकॉज नोटीस द्यावी लागते. परंतु काही न देता अचानक मनमानीप्रमाणे तुम्ही त्यांना काढून टाकलं आणि त्यांचा पगार तुम्ही कोर्टा थ्रू तुम्ही ते बँकेमध्ये जमा केलात. तर ह्याचं उत्तर काय, तर ते अनौत्तरित होते, त्यांना काहीच माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट, रुजू करण्यासाठी मी त्यांना सांगितलं तुम्ही हॉस्पिटल कधी बांधणार आहेत, कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर तुम्हाला मी देते 2014ची की जोपर्यंत नवीन हॉस्पिटल तुम्ही बांधत नाही तोपर्यंत तुम्ही हे तोडू नका. परंतु त्यांनी ते तोडलं, कामगारांना रस्त्यावर आणलं, त्यांची उपासमार झाली, त्यातले काही कामगार मयत झाले. आता विषय असा आहे की एवढी उपासमारी आहे की मुंबई सोडून ते लोक गेले, मुंबई सोडून ते बाहेरगावी गेलेत, कोणी कल्याण, कोणी डोंबिवली, कोणी बदलापूर, कोणी विरार. आता ही लोकं ज्यांची मुलं शिकत होती, ज्यांनी लोन घेऊन घरं घेतली होती, हे सगळं काही आता सगळं बंद, म्हणजे सगळं त्यांनी क्लोज केलं आहे. कोणी रिक्षा चालवतं आहे, कोणी भांडी घासतं आहे, कोणी पेशंट सांभाळायला जातं आहे. त्यामुळे हा चतुर्थ श्रेणीचा जो वर्ग आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये उपासमारीने मेला. तर आज या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली, कोणाला काही निवेदन वगैरे दिलं का, काही सकारात्मक चर्चा झाली का? हे पत्र मी सगळ्यांना, म्हणजे आता तुम्हाला हे पत्र देते मी 2023पासून आत्तापर्यंत बरीच पत्र मी प्रशासनाला दिली होती आणि तीही माझ्या लेटरहेडवर दिली होती, परंतु अजूनही कोणाकडनं मला उत्तर आलं नाही. हां, पोलिसांची नोटीस मात्र मला आली, तुम्ही हे करू नका, ते करू नका. पण ह्या कामगारांचा विषय घेणाऱ्याला तुम्ही का नाही, म्हणजे मी त्या ट्रस्टीला हेच म्हटलं की कामगार तुमचा होता, तुमच्या घरातला होता, तुम्ही पेशंट सोडून तुमच्या घरातल्या लोकांची पण त्यांनी, एक आमदार आहेत तिकडचे, त्या आमदारांचे 3 महिने वडिलांना, हा माझा सचिन आहे, त्यांनी सगळं त्याचं हगणं मुक्तणं काढलं आहे, त्याला आंघोळ घालण्यापासून सगळं. मग ह्या कामगारांना जीव नाही आहे का त्यांनीसुद्धा असंच मरायला पाहिजे. पण कुठेच आम्हाला त्याचा न्याय मिळून आम्हाला दिला नाही आणि कोणी थातूरमातूर येत होते, उत्तर देत होते, मला पत्र पाठवत होते, हमने ऐसा किया वैसा किया. त्या उत्तराला म्हणजे काहीच अर्थ नाही आहे. आणि आत्ता जमिनीवर आम्ही उतरलो आहे, आता आम्ही सोडणार नाही, जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासोबत मी आहे. पुढील भूमिका काय असणार आता? पुढे सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही आझाद मैदान इथे उपोषणाला बसतो आहे. त्याच्यामध्ये अन्नत्याग, पाणीत्याग सगळा करतो आहे आणि ह्या लोकांना जोपर्यंत असं त्या उपासमारी आहेच त्यांच्यावरती, ती अशी उपासमार, आणि मी त्यांच्यासोबत बसते जेणेकरून आपल्यासोबत 400 कामगार आहेत. सगळे आझाद मैदानावर येणार, सगळे येणार आहेत, सगळे येणार आहेत. शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली का या संदर्भात? माझी चर्चा श्रीकांतजी शिंदे साहेबांबरोबर झाली. त्याच्या आधी हे लोक साहेबांना भेटून आले होते ठाण्याला, साहेबांना सांगितलं होतं
त्याच्यामध्ये, परंतु काही अडचणींमुळे पुन्हा आपला समन्वय झाला नाही आहे. परंतु मी आल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद आहेच आहे आणि साहेबांचं काम तुम्हाला माहिती आहे की त्यांना ते अन्याय झाला का ते थांबत नाहीत कुठे. ते काय म्हणतात, बाकी सगळ्या बाजूला राहिलं, पहिलं त्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्या धर्तीवर मला पूर्णपणे विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब आणि तुमच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडे हा विषय जाऊ देत. मी उपनेता आहे, नंतर मी पहिली शिवसैनिक आहे आणि ह्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य समजते मी, आणि म्हणून मी आज त्यांच्या पाठीशी उभी आहे. मुंबईवरून सत्यशील मेश्राम यांची रिपोर्ट, महान्यूज 7.